म्हणजे ते एकदम शेवटचे होऊन गेले होते। तर माझे काकाजीच म्हणायला लागले की चला भाऊ म्हणे, तू म्हणला होतास त्याप्रमाणे आपण बाबाच्या मार्गात जाऊन म्हणे। तर माझे वडील म्हणजे तयार झाले आणि आमच्या शेजारच्या गावी म्हणजे चिचोली इथं ताराचंदजी शेंडे म्हणून मार्गदर्शक होते, त्यांच्याकडे गेले। सर्व दुःख जे काही आहेत त्यांच्यावरती ते सर्व त्यांनी आपबीती सांगितली। मग शेंडेजीने पण एकदमच म्हणजे कारणे दिली नाही, 3-4 दिवस त्यांना लोटवले की जा म्हणे तुम्ही तुमच्या घरचे भीती वाकरा जे काही साफसफाई वगैरे तुमचे देवरा वगैरे जे देवस्थान वगैरे ते म्हणे सर्व विसर्जन करून टाका। ते सर्व विसर्जन केल्यानंतर या म्हणे। माझ्या परिवारातील माझे वडील, काकाजी आणि लहान काकाजी, माझी आई सर्व मिळून त्यांनी हे सर्व कार्यक्रम पार पाडला आणि मार्गदर्शकापर्यंत गेले। त्यांनी सुरुवातीला 3 दिवसाचे कार्य दिले आणि माझ्या काकाजीला, मजवा काकाजीला ज्यांना त्रास होता त्या 3 दिवसाच्या कार्यातच आराम पडण्यास सुरुवात झाली। मग 7 दिवसाचे कार्य दिले, त्यांना आणखी म्हणजे चला फिरायला लागून गेले होते ते। ह्या गावातील लोक तर माझ्या काकाजीला ओळखतात, ते पायदल सुद्धा चालू नाही शकत। मग काही 1-2 महिन्यानंतर ते गाई ढोरं चारण्याकरता म्हणजे बाकी काम तर जमत नव्हते त्यांच्यानी, पण ढोरं वासरं चारायला लागले। म्हणजे म्हणण्याचा तात्पर्य माझा असा की हा मानव धर्म, बाबांनी जे शक्ती आपल्याला दिली आहे, या शक्तीवर कोणत्याही प्रकारचा रोग, कोणत्याही प्रकारची बिमारी, तिचा इलाज मोफत म्हणजे पूर्ण मोफत होतो। परंतु या मार्गात आल्यानंतर सेवक पहिल्या दिवसाला विसरून जातात। आता जो पहिला दिवस असते सेवकांचा, रडत भडत मार्गदर्शकापर्यंत जातात आणि तिथून आल्यानंतर जेव्हा मार्गदर्शक कार्य देते किंवा शब्द देते आणि नुसता शब्द मिळाल्यानंतर त्या सेवकाला, सेवकिनीला ती दैवी शक्ती मदत करते, त्यांना आराम पडणं चालू होऊन जाते। मग सेवक 4 महिने गेले, 6 महिने गेल्यानंतर स्वतः म्हणजे दैवी शक्तीचा विसर पडतात। भगवंत बाबांनी आपल्याला सांगितलंय की भगवान किसका है, जो करता है उसका है। म्हणजे जो बाबांनी सांगितलं आपल्याला की 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, या पलीकडे काही नाही। 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमाचे तंतोतंत पालन करा आणि दैवी शक्ती आपल्या सोबत घेऊन चला, म्हणजे तुमच्या पायालाही काटा गळणार नाही। कोणत्याही प्रकारची आपत्ती जरी आली तरी भगवंत तुम्हाला त्यातून सोडवेल, तुम्हाला मार्ग दाखवेल। ती मन है, भगवान के घर में देर है, अंदर नहीं। भगवंत नेहमी उजेड दाखवतो आपल्याला, फक्त पाहण्याची नजर पाहिजे। एवढं बोलून मी माझे मनोगत इथंच थांबवतो। सर्वांना माझा नमस्कार।